मित्रांनो, संकेत बावनकुळे का व कसा वाचला आहे असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल आणि मला देखील पडलेला आहे। मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थेट पुरावा देणार आहे की संकेत बावनकुळे का आणि कसा वाचला आहे। संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं गृह मंत्रालय सध्या भाजपचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि मग प्रश्न तयार होतो की महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचे कायदे राबवले जात आहेत का? तुमच्या माझ्यासाठी वेगळा कायदा आणि बड्या धेंडांसाठी वेगळा कायदा, सरकार पक्षासाठी वेगळा कायदा आणि विरोधी पक्षासाठी वेगळा कायदा, असे काही क्रायटेरिया स्वतःहून फडणवीस साहेबांनी पाडले आहेत का असा प्रश्न, अशी शंका जनतेच्याही मनात आहे आणि तुमच्या माझ्यासारख्याच्या मनात देखील उत्पन्न होऊ शकते। आणि त्याला कारण असं आहे मित्रांनो की पुण्यामधील पोर्श कारचं प्रकरण घ्या किंवा मुंबईमधील BMWचं प्रकरण घ्या किंवा आता संकेत बावनकुळेच्या ऑडी कारचं प्रकरण घ्या। पुण्यामध्ये अजितदादा गटाचे सुनील टिंगरे नावाचे आमदाराचा तिथं हस्तक्षेप असल्याचं काही बातम्यांवरून लक्षात आलं होतं। मुंबईमध्ये जे BMWने एका जोडप्याला उडवलं, ती महिला फरफटत नेली, तर तिथे शिंदे गटासोबत त्या व्यक्तीचे संबंध असल्याचं बातम्यांमधून समजलं होतं। आणि आता तर थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे यांचा चिरंजीव, यांचा मुलगा संकेत बावनकुळे हाच थेट गाडीमध्ये असल्याचं आणि त्याच्याच नावावर गाडी असल्याचं सर्वांसमोर उघड झालेलं आहे। ज्या मध्यरात्री हे सर्व घडलं, तर त्या बार नावाचं कुठलं तरी बार होतं, त्या बारमधून ते निघाल्याचं बातम्यांमधून समजतं। मध्यरात्रीचा वेळ होती आणि मग त्यांनी नक्की किती गाड्यांना उडवलं, लोक किती जखमी झाले, संकेत बावनकुळे गाडी चालवत होता का नव्हता चालवत, संकेत बावनकुळेने मद्यप्राशन केलं होतं का नव्हतं केलं, आणि मग हे सर्व प्रश्न उपस्थित कधी झाले, तर 1-1.5 दिवसानंतर एका पेपरला छोटीशी बातमी आली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी जेव्हा या प्रकरणाला उचलून धरलं, तेव्हा मग ते मीडियामध्ये आलं। आणि मग मित्रांनो, मी सुरुवातीला मांडलेले काही प्रश्न आणि त्याला जोडून अनेक प्रश्न आहेत। त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसल्या होत्या, पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होत्या आणि मग 2 जणांचं मेडिकल केलं, परंतु मग संकेत बावनकुळेचंच मेडिकल का नाही केलं? मी मागं पण एका व्हिडिओमध्ये म्हटलो होतो की असा संशय तयार होतो की आरोपींना मुद्दाम काही तासांसाठी फरार करतात की काय, आणि मग काही वेळानंतर, काही तासांनंतर त्यांना पुन्हा अटक करायचं, म्हणजे त्यांच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये ते अंमली पदार्थ, मद्य येऊच द्यायचं नाही, असं काही सिस्टीम सुरू आहे का? काही प्रशासनातील शक्तींना हाताशी धरून सरकार असा कार्यक्रम राबवत आहे का? आणि हेच संकेत बावनकुळेच्या बाबतीत देखील पुन्हा एकदा उघड झालेलं आहे। आणि मग जेव्हा असे सर्व प्रश्न आहेत की त्या मोगलिया बारमध्ये नक्की त्यांनी काय खाल्लं होतं, गाडी नक्की कोण चालवत होतं, मी जे आधी प्रश्न म्हटलं ना, तर या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे आणि त्याचा पुरावा मी आता तुम्हाला इथं दाखवत आहे। पहा हा व्हिडिओ। म्हणून काळजी करू नका, इथनं गेल्यावर सरकार आपला आलाय, घाबरायचं नाही। कोण कलेक्टर, कोण तहसीलदार, कोण ठाणेदार ऐकत नाही, मला सांगा, या व्यासपीठाला सांगा, काळजी करू नका, चिंता करायची गरज नाहीये। आपलं सरकार आलाय, आपलं सरकार आहे, ठाणेदार आपला आहे, तहसीलदार आपला आहे, असं कसं? म्हणून काळजी करू नका, इथनं गेल्यावर सरकार आपला आलाय, घाबरायचं नाही। कोण कलेक्टर, कोण तहसीलदार, कोण ठाणेदार ऐकत नाही, मला सांगा, या व्यासपीठाला सांगा, काळजी करू नका, चिंता करायची गरज नाहीये। आपलं सरकार आलाय, आपलं सरकार आहे, ठाणेदार आपला आहे, तहसीलदार आपला आहे, असं। मित्रांनो, आत्ताच आपण चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा व्हिडिओ पाहिला असेल आणि मग तुमच्या लक्षात येत असेल की संकेत बावनकुळे का आणि कसा वाचला आहे। चंद्रशेखर बावनकुळे थेट म्हणत आहेत, आपलं सरकार आलेलं आहे, कलेक्टर आपला आहे, तहसीलदार आपला आहे, ठाणेदार आपला आहे। कसं ऐकत नाहीत ते बघू, तुम्ही काय काम करायचंय ते करा। म्हणजे जर सरकार आपलं आलं म्हणून सरकारचा, सत्तेचा एवढा माज
जर या भाजप पक्षाला असेल तर मग साहजिकच आहे की त्यांच्या मुलाला कदाचित वेगळा कायदा त्यांनी लावला असावा आणि तुमच्या माझ्यासारख्याकडून जर असं काही घडलं असतं तर त्याच्यासाठी त्यांनी वेगळा कायदा लावला असता. पोलीस प्रशासन खूप जास्त ऍक्टिव्ह केलं असतं. कदाचित तुमचे माझे काही लोकेशन टावर ट्रेस केले असते आणि मग तुम्हाला मला पकडायला देखील आले असते. मात्र संकेत बावनकुळे विषयी ज्या पद्धतीने काल पोलीस अधिकारी उत्तर देत होते, बिचारे ते देखील मजबुरीमध्ये आहेत की वरूनच आदेश कदाचित असतील, काय माहिती नक्की. तर अशा पद्धतीने सर्व गौड बंगाल, सत्तेचा माज, सत्तेची मस्ती, कायदा आपल्या पद्धतीने राबवायचा असं सर्व सुरू आहे. कलेक्टर आपला आहे, तहसीलदार आपला आहे, ठाणेदार आपला आहे. जेव्हा चंद्रशेखर बावनकुळेच म्हणत आहेत तेव्हा मग फडणवीस शांत राहून हेच सर्व काम करत आहेत का असा प्रश्न उपस्थित करायला इथं जागा आहे. आणि म्हणूनच मग मी सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस 2 कायदे वापरत आहेत का? बड्या धेंडांसाठी वेगळा कायदा, तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यासाठी वेगळा कायदा, किंवा सरकार पक्षासाठी वेगळा कायदा आणि विरोधी पक्षासाठी वेगळा कायदा. आणि मग संकेत बावनकुळे का आणि कसा वाचला आहे तर त्याचं थेट चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुखामधूनच आपण पुराव्यासहित व्हिडिओ पाहिलेला आहे. आपण आशा करूया की तिथे जे जखमी लोक झाले ते लवकर बरे व्हावेत आणि त्यांना योग्य न्याय मिळावा. ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी. मित्रांनो, माझ्या या मुद्द्यांविषयी आणि मी जे प्रश्न मांडलेले आहेत, कारण जेव्हा चंद्रशेखर बावनकुळेंचा व्हिडिओ पाहतो तेव्हा बाकी सर्व प्रश्न हे निरर्थक ठरतात की तो पुढच्या सीटवर बसला होता का मागच्या सीटवर बसला होता, गाडीत चलवित होता का चलवितच नव्हता, मद्य पिला होता का पिला नव्हता, त्यांनी काय बीफ कटलेट खाल्ले का नाही खाल्ले, त्यांच्या गाडीने उडविलं का नाही उडविलं. कदाचित ती जर छोटी बातमी आली नसती तर ही जिकडं तिकडं रफादफा झालं असतं प्रकरण आणि जिकडं तिकडं आपल्या नजरेत देखील आलं नसतं, आपल्या ऐकण्यात माहिती देखील आलं नसतं. तर मग चंद्रशेखर बावनकुळेंच्या व्हिडिओ नंतर या सर्व प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला आणि आम्हाला मिळालेली असू शकतात. आणि ज्या पद्धतीने हे तुमच्या माझ्यावर कायदा चालवतात आणि बड्या धेंडांना, सरकार पक्षातील लोकांना वेगळा कायदा चालवत आहेत, तेव्हा ही वेळ आलेली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि अशा पद्धतीने कायदा राबवणाऱ्याला मतपेटीमधून उत्तर देण्याची हीच वेळ आहे. आणि मग जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण म्हटलो होतो, मी पण भरपूर व्हिडिओ बनवले होते, इंडिया आघाडी देखील म्हटली होती की लोकशाही धोक्यामध्ये आहे, संविधान धोक्यामध्ये आहे. आणि मग लोकशाही धोक्यात आहे त्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे, संविधान धोक्यात आहे त्याचं देखील हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. तुम्हाला मला जर लोकशाही आणि संविधान वाचवायचं असेल तर भाजपा, शिंदे गट आणि अजित पवारांचे उमेदवार हे पराभूत केलेच पाहिजेत. माझ्या या संपूर्ण मतांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच थांबतो. धन्यवाद.